नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, मी लास्टच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की 2 गुड न्यूज आहेत। तर त्यातली पहिली गुड न्यूज अशी की आपला 1934चा जो चॅनल आहे रवी 1934चा, तो चॅनल पुन्हा आपला मॉनिटाईज झालाय आणि तुम्ही हा ब्लॉग त्या चॅनलवरती बघताय। तर भरपूर असे कष्ट घेतले होते त्या चॅनलसाठी आणि तो डिमॉनिटाईज झाल्यानंतर मी स्वतः डिमोटिवेट झालो होतो, बट जेव्हा तो चॅनल पुन्हा चालू झाला तर खूप बरं वाटलं। आणि दुसरी गुड न्यूज अशी की तुम्ही ज्यावेळेस थंबनेल आता चेक केला असेल त्यावेळेस सरप्राईज म्हणून लिहिलं असेल, हे आहे दुसरं सरप्राईज की अश्विनीचा सुद्धा म्हणजे माझ्या बायकोचा नवीन शॉप पुन्हा ओपन झाले। आम्ही ऍक्च्युली व्यवसायामध्ये उतरायला 6 वर्ष झाली, हे दोन्ही व्यवसाय सुरू करण्यामागे। तर 6 वर्षापूर्वी सुरू केले होते मी। 1934ला फक्त आईस्क्रीम डिस्ट्रीब्युशनसाठी घेतली होती। म्हणजे मी तुम्हाला माझ्या लाईफचा थोडक्यात आढावा देतो। 1934च्या माध्यमातून मी आईस्क्रीमचं डिस्ट्रीब्युशन सुरू केलं होतं आणि तिला तिच्या पायावरती उभं राहण्यासाठी एक पार्लर ज्वेलरीचं शॉप सुद्धा खोलून दिले होते। बट पॅन्डेमिकमध्ये म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला दोन्ही व्यवसाय बंद करायला लागले होते। तर मी 1934 असल्यामुळे ट्रान्सपोर्टचं क्षेत्र निवडलं, आईस्क्रीम बंद करून, आणि तिने तिचा पार्लरचा जो कोर्स झाला होता त्याच्यावरती स्टडी करत म्हणजे त्याचा अभ्यास केला होता। तर त्याचा अभ्यासात तिने ते 5 वर्ष स्वतः घरून तो व्यवसाय पुढे करत करत आज आमचं ते स्वप्न सुद्धा पूर्ण झालं। तर तुला खूप शुभेच्छा या व्यवसायासाठी। आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, जेव्हा लॉकडाऊन मध्ये हे प्रत्येकालाच आज ते अनुभवायला भेटले, आज आम्ही पण ते फेस केलंय आणि त्या स्ट्रगल मधून आज आम्ही हे पाऊल उचललंय। म्हणजे सगळ्यात जास्त क्रेडिट तिला जातात, कारण तिने तो व्यवसाय घर सांभाळून केलाय, त्यामुळे सगळं क्रेडिट ह्या व्यवसायाचं तिला जाते स्पेशली। तर माझी सगळ्या वहिनींना, म्हणजे तुम्ही आज ब्लॉग बघताय तर तुमच्या पत्नीला म्हणजे माझ्या वहिनीला हे सांगणं आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे आता आपला ड्रायव्हिंगचा व्यवसाय, बरेचसे तुम्ही ड्रायव्हर आहात माझ्यासारखेच, आज आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी घरी येऊ की नाही याची गॅरंटी नसते। तर ह्या क्षेत्रामध्ये आपल्या मागे आपल्या पत्नीला तिच्या पायावरती उभं राहण्यासाठी एक संधी नक्की द्या। कारण जर आपण तुटून मोठून न घडो पण घडलं, आपण जर अर्ध्या वयात येऊन काही आपल्या बरोबर अवचित घडलं तर त्या माऊलीला नंतर आपल्याला सांभाळणे, घर सांभाळणे ही खूप मोठी जबाबदारी असते। त्यामुळे दोन्ही माणसांचं कमवतं होणं आजच्या दिवसात गरजेचं आहे। तर सगळ्यांचे आशीर्वाद आणि स्वामींचे कृपा आशीर्वाद आमच्या मागे असेच आहेत आणि आम्ही हे आमचं स्वप्न पूर्ण करू शकलो। तर तुम्ही पण माझ्या वहिनीला म्हणजे तुमच्या पत्नीला हा व्हिडिओ नक्की दाखवा आणि याच्यातून जर त्यांनाच काही नवीन उद्योगधंदे घरामध्ये किंवा घराच्या बाहेर करण्याची संधी मिळत असेल तर ती नक्की जाऊ द्या। म्हणजे कसं होईल की त्या पण त्यांच्या पायावरती उभं राहून आपण आपल्या प्रवासामध्ये आपलं आयुष्य हे करत राहू आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मित्रांनो नक्कीच संसार चालवण्यासाठी मदत होते। तर काही स्पेशल मुवमेंट आहेत आजच्या दिवसाच्या, त्या तुम्ही नक्की बघा। प्रत्यक्ष यज्ञोपवितार्थ यज्ञोपवितं समर्पयामि। या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिरे देवैः सदा वंदिता। घे ना, हा पुढं पुढं वहिनीचं नाव तर घे। हा मन तुम्ही घ्या। मंगळसूत्राच्या 2 वाट्या सौभाग्याची खूळ, रवींद्ररावांचं नाव घेते ढोकऱ्यांची सूल।
नवीन गोष्टी ट्रान्सपोर्ट बद्दल समजतात, रस्त्यांची माहिती, बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला भेटत असते. बट आपल्या मागे जे आपलं घर सांभाळते तिचं पण मत घेणं गरजेचं आहे. तू पण तुझा अनुभव सांग, म्हणजे तुझ्या स्ट्रगल बद्दल किंवा संसाराबद्दल. नमस्कार सर्वांना. अनुभव सांगायचा झाला तर खूप डिफिकल्ट असतं. म्हणजे घरी राहून म्हणजे आपला जो पर्सन आहे तो आपल्या सोबत नसतो, त्या गोष्टी सगळ्या फेस कराव्या लागतात. त्याच टायमिंगला कुठली सिच्युएशन येते त्या टायमिंगला डिसिजन कुठले कसे घ्यायचे काय हे खूप डिफिकल्ट असतं. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नसतो, कधी कधी ही वेळ येते. त्यामध्ये बिझनेसच्या गोष्टी झाल्या तर खूप प्रयत्न केलेत आत्तापर्यंतच्या आमच्या 8 वर्षाच्या जर्नीमध्ये. त्यातले 6 वर्ष आमचे बिझनेसचे होते. 6 वर्षामध्ये खूप अप अँड डाऊन्स आले. 2 वेळा आम्ही डिसिजन आमचे घेतलेले, पुन्हा आम्ही झिरोवरती येऊन थांबलो. तरी आज पुन्हा आम्ही त्याच एनर्जीने उभं राहिलो आणि त्याच एनर्जीने आमचा हाच प्रयत्न असेल की हे सक्सेस करून दाखवायचंच आहे. ही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही मनात काम करून उभं राहता त्यावेळेसच रिस्क घेतली पाहिजे माणसाने आयुष्यामध्ये, हे माझं म्हणणं आहे. कारण आज माझी 3री रिस्क आहे. त्यामुळे माझं हे म्हणणं आहे की सगळ्यांनी रिस्क घ्या. आणि जसं आत्ता आधीच्या काळात असं म्हणायचे सर्वजण, एक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो. तो पर्सन माझ्या लाईफमध्ये आहे. थँक्यू बोलेल मी त्या पर्सनला की त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या माता बहिणींना पण हेच सांगेल की प्रयत्न करा, प्रयत्न सोडू नका, साथ द्या आपल्या पार्टनरची. लाईफ खूप सुंदर आहे, अजून सुंदर बनवा. भरपूर मोठं असं भाषणीचं झालं. तर मित्रांनो, काही आजच्या दिवसातले आनंदाचे क्षण आहेत तर ते नक्कीच एन्जॉय करा. आणि तुमच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्या त्या मनापासून आम्ही स्वीकारतो. आणि आमच्या वाटचालीसाठी आम्ही आमचं पुढचं पाऊल टाकलं. तुम्ही सुद्धा तुमच्या वाटचालीसाठी नक्की पुढचं पाऊल टाका, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना देतो. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.